पायधुनीतील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणी जेजेंकडून अहवाल सादर करण्यात आलाय। फॉरेन्सिकच्या अहवालानंतर जेजेकडून मृत्यूचं कारण स्पष्ट करण्यात आले। मृत्यू पॉयझनमुळेच झाल्याचं स्पष्ट झालंय। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील डॉक्टर विनोद बहाडे यांची कोलंबियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे। ही नियुक्ती भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केली। त्यांच्या यशानं संपूर्ण चंद्रपूर आणि विदर्भाचा गौरव वाढलाय। उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे यांना निलंबित करण्यात आले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही कारवाई केली। अभिजित भांडेंचे अशोक खराची आर्थिक व्यवहार असल्याची माहिती समोर आली। नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपीचा उद्या फैसला होणार आहे। आरोपींच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय होणार आहे। नसरापूर अत्याचार प्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। भीमराव कांबळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बीडच्या केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालाय। पीडितेच्या वडिलांनी हा प्रकार पाहिल्यानं घटना समोर आली आहे। दरम्यान वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवार यांनी बारामतीमध्ये जनता दरबार घेतलेला आहे। जनता दरबारात सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न जय पवार करतायत। पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनानंतर महाराष्ट्रातही मंत्री त्याची अंमलबजावणी करतायत। मंत्री अतुल सावे मंत्री निवासस्थानापासून ते मंत्रालयापर्यंत पायी चालत गेले। पंतप्रधान मोदींनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला आता प्रशासकीय अधिकारी वर्गाकडून प्रतिसाद मिळतोय। दरम्यान रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलालांनी सरकारी निवासस्थान ते कार्यालय सायकलवरून प्रवास केला, तर म्हसळा तहसीलदार सचिन खाडे यांनी ही सायकलवरून कार्यालय गाठलेलं आहे। पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर अशोक उईके यांनी आपल्या दौऱ्यात वाहनांचा ताफा कमी केलाय। नागरिकांनी सुद्धा या आवाहनाला प्रतिसाद देत इंधन बचत करावी असं आवाहन मंत्री उईके यांनी केलेलं आहे। अकोला जिल्ह्यातील कवठा गावात भीषण पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांचे हाल होत आहेत। गावाजवळ मन नदी, बॅरेज, ऑरो प्लांट आणि पाईपलाईन असून गावातील लोकांना पाणी मिळत नसल्याचा आरोप करण्यात येतो। जालना शहरातील कुंडलिका नदीची दुरावस्था झाली। आता या नदीच्या पात्रात सांडपाणी आणि केर कचरा फेकला जात असल्यानं नदी दूषित झाली आहे। परिणामी महानगरपालिकेनं या नदीच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमधील जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्यानं घटतोय। सध्या धरणात केवळ 41.53% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। वाढत्या उन्हामुळे पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील देवगावमध्ये लघु सिंचन तलावात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून मासे मृत अवस्थेत आढळत आहेत। मात्र तलावाच्या कडेला दररोज मोठ्या प्रमाणावर मृत माशांचा खच पडत असून परिसरात दुर्गंधी पसरली आणि या घटनेमुळे तलावातील पाणी दूषित झाल्यानं ग्रामस्थांमध्ये भीती पसरली।